येईल का जुळून नाते? तसंही त्याने याच शब्दाने दिव्यालाही आपलंसं केलं होतं. इथून पुढे दिव्या आणि तो दुसऱ्या घराकडे निघाले. डॅड, दिव्या आपल्याला उद्या फिरायला घेऊन जाणार आहे. फायनली मी आजींना म्हणवून आलोय. दिव्याची आजी खूप डेंजर आहे डॅड, पण मला खूप आवडली ती. मी सॉलिड घाबरतो तिला. आदित्य हसत म्हणाला. माझ्या आजीची चेष्टा करताय? जा, मी येतच नाही. म्हणत दिव्या मागे जायला वळलीही की आदित्यने पटकन फिरून तिचा हात धरला. ए बाई, तुझ्या आजीला एवढं मनवलं ते काही तू अशी जावीस म्हणून नाही. आदित्यने तिचा हात घट्ट पकडत म्हणाला. तिला काही नाही बोलायचं. दिव्या नाक फुगवत म्हणाले. तिला काही नाही बोलत ग, उलट मी तिला घाबरतो. एक वेगळाच रिस्पेक्ट आहे तिच्याबद्दल माझ्या मनात. आदित्य दिव्याला समजावत म्हणाला. तशी दिव्या आत आली. आदित्यसोबत तिलाही एकांत हवा होता. गाव तर उद्या बघणार होते, पण आज दिव्यासोबत त्यालाही गप्पा मारायच्या होत्या. तो तिला हाताला धरून एका रूम मध्ये घेऊन गेला. दिव्या, मी खरंच प्रेम करतो तुझ्यावर. आपलं स्वतःचं बाळ येणार म्हणजे एवढा आनंद होतोय ना की विचारूच नकोस. आदित्यला भाऊक व्हायला झालं होतं. आपलं स्वतःचं बाळ ही कल्पना करून त्याच्या अंगावर रोमांच उठत होते. तो आनंदच काही वेगळा होता. कोणत्याही शब्दात त्याचं वर्णन करता येत नव्हतं त्याला. मीही तितकीच खुश आहे आदित्य, दिव्या त्याला बिलगत म्हणाले. तू आता जास्त धडपड करू नकोस. तुझी काळजी घे. मी तिथे नाहीये. मला तुझी खूपच काळजी वाटते. मी एक मावशी तुझ्यासोबत ठेवतो, आदित्य दिव्याला म्हणाला. म्हणजे त्याला काळजी राहणार नव्हती. काही गरज नाही. तसंच काही असेल तर मी सांगेन तुम्हाला, दिव्या म्हणाली. अगं पण तुला सांगायला वेळ तर मिळाला पाहिजे ना. आजी तुझ्या मागून फिरत असते. आदित्य हसत म्हणाला. अरे पण माझ्यासाठी मावशी अरेंज केली तर ते सगळ्यांना दिसण्यात नाही का येणार. बोलायला सोपं आहे, पण करताना ते किती अवघड. एखादी बाई सारखी माझ्या मागून नाचत राहणार, ते कसं वाटणार. मलाही अवघडल्यासारखं होणार. आता इतकी वर्ष मी गावी येते, मी एकटीच सगळीकडे फिरते. आता अचानक अशी मावशीसोबत फिरायला लागली तर आजीलाच जास्त संशय येईल आधी, दिव्या म्हणाली. तसा आदित्य थोडा विचारात पडला. अगं पण तेव्हाची वार्ता वेगळी होती, आता वेगळी आहे. मला चिंता वाटत असते कायम. तू एक दिवस ठेवून तर बघ, आदित्य तिला दटावत म्हणाला. ठीक आहे ठेवा, पण जर जास्त कोणी विचारायला लागलं ना तर, मावशीची चौकशी करायला लागलं कोणी तर मी नाही ठेवणार मावशींना. चालेल? दिव्या एखादं डील करावं तसं म्हणाली. ओके, आदित्य म्हणाला. थोड्या वेळाने दिव्या बाहेर आली. आदित्यच्या मॉम डॅडशी बोलली. उद्या जायचं आहे फिरायला हे सांगितलं. कार्यक्रमाची रूपरेखा तर त्यांना आधीच सांगितली गेली होती. एक दिवस आराम करण्यासाठी आणि एक दिवस फिरण्यासाठीच ठेवला होता. दिव्या आपल्या घरी जायला निघाली तसं आदित्यने तिला पुन्हा थांबवलं. दिव्या थांब ना, इतकी जायची घाई का तुला. मला बोर होतं तू नसलीस की, आदित्य तोंड फुगत म्हणाला. आजी तिकडे वाट बघत असेल, घड्याळात विचारत असेल सगळ्यांना. जाऊ दे मला, नशीब एवढ्या वेळ तरी तिने दिला आपल्याला. मला तर वाटलं होतं ती तुम्हाला म्हणणारच नाही, दिव्या म्हणाली. काही नाही होत, तसे आपले लग्न झाले, आदित्य म्हणाला. तसं दिव्याने लगेच डोळे त्याच्यावर रोखले. सगळीकडे सांगत फिरायचं का. एक काम करू, आपण सगळ्यांना सांगूनच टाकू.
आपले लग्न झाले ते. हे तरी कशाला करताय लग्न? दिव्या रागाने म्हणाली. आल्यापासून नुसता एकच घोषा लावला होता त्याने, आपलं लग्न झालंय असा. मग हे तरी का करावं? तिने रागाने सांगितलं, लग्न झालंय सांगूनच टाकू म्हणून. हिशोब सरळ. अगं माझे जंगली बिल्ली, तू माझं ऐकशील का? कोणी काय विचारलं तर म्हणालो मी. असंच जाऊन सांगायचं असतं तर इथपर्यंत आलोच नसतो. मुंबईहूनच नाही का सांगितलं असतं? आदित्य तिला समजावत म्हणाला. मग कधीपासून एकच लावलंय, आपलं लग्न झालंय, आपलं लग्न झालंय. आता आलोय लग्न करायला तर काहीतरी मर्यादा पाळायला पाहिजेतच ना, दिव्या म्हणाले. माझं डोकं जर फिरलं ना तर तिथेच येऊन राहील मी. मला तू पण नाही काही करू शकत. सांगतोय ते गप्प ऐक, आदित्य म्हणाला. ठीक आहे, आता तुम्ही येऊनच दाखवा, दिव्याही तेवढ्याच तोऱ्यात म्हणाले. पण आता मी आजींची परमिशन काढली आहे ना, तर तू थांब. आजी काय बोलली तर मी बघेन, तू टेन्शन घेऊ नकोस. त्यांना सांगेन थोडं बिझनेस इश्यू आहे, त्यासाठी थांबवलं, आदित्य म्हणाला. आणि दिव्याच्या हाताला पकडून पुन्हा आत घेऊन गेला. दिव्या, कालपासून आपण नीट भेटलोही नाही, नीट बोललोही नाही, किस पण नाही दिलंस मला. कधीपासून उपाशी आहे मी. तू माझा विचार तरी केला आहेस का? आदित्य एकदम लाडीक आवाजात तिच्या जवळ जात म्हणाला. तशी दिव्या त्याच्याकडे वळली. त्यानेही तिला पटकन आपल्याजवळ ओढलं. आता दोघं अगदी काही सुताच्या अंतरावर होते. श्वास वाढले होते, एकमेकांत अगदी हरवून गेले होते. तो आपली मोहर ओठांवर उठवणारच की दारावर टकटक झाली. कोण आहे? अगदी वाढलेल्या श्वासाने आदित्यने विचारला. तर दिव्याही एकदम दचकलीच. आधी मी आहे, बाहेर आजी आले आहे, दिव्याला विचारते आहे, नीता म्हणाल्या. मॉम, त्यांना सांग ना थोडं बिझनेसचं काम करत आहेत म्हणून, आदित्यने दरवाजा न उघडताच म्हणाला. काय रे, बिझनेसचं असं कोणतं काम करतोयस की एवढा दमलास? नीता म्हणाल्या. आणि दिव्याला मात्र कुठेतरी पळून जावं असंच वाटलं. मॉम, तू तरी समजून घे ना, आदित्य अगदी हळू आवाजात म्हणाला. कारण अजूनही त्याचे श्वास वाढलेलेच होते, मंद झाले नव्हते आणि होऊही द्यायचे नव्हते त्याला. कोणताच मध्ये व्यत्यय नको होता. त्याने पुन्हा दिव्याच्या गुलाबी ओठांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. हे ओठ त्याला गुलाबाच्या पाकळ्यांची आठवण करून द्यायची, स्वतःकडे आकर्षित करायची. अधीर व्हायचा तो या ओठांना बघून. आताही अगदी तसाच झाला होता अधीर. ते ओठ आपलेसे करायला. नीता बाहेर गेल्या. त्यांनी आजींना आत बोलावलं, पण आजी अंगणातच बसल्या. दिव्याला विचारलं तसं आदित्यने सांगितल्याप्रमाणे त्यांना खोटंच बोलावं लागलं. होय काय, करू दे करू दे, मी इथेच बसली आहे म्हणावं, तिला ये लवकर, आजी म्हणाली. हो हो सांगते. तुम्हाला चहा सांगू का रामू काकांना बनवायला? नीताने विचारलं. बरं, एवढं विचारत आहेस तर सांग त्यांना बनवायला, आजी म्हणाल्या. आजींना ना शुगर ना ब्लड प्रेशर, एकदम ठणठणीत. रामू काका 3 चहा करा हो, आजींसोबत आज मीही घेते, नीताने रामू काकांना आवाज देत सांगितलं. तसं ते लगेच चहा बनवायला निघून गेले. आणि प्रकाशही आजींसोबत गप्पा मारायला खुर्ची टाकून अंगणातच बसले. खूप वर्ष झाली असतील त्यांना असं अंगणात बसून. तेव्हा 7 वर्षाचे होते. त्यांच्या बाबांनी त्यांना आणि आईला मुंबईला नेलं होतं.
तेव्हा नुकताच बिझनेस सुरळीत चालायला लागला होता. हळूहळू जसे पैसे आले तसं त्यांच्या वडिलांनी रूम घेतली आणि मग त्यांना मुंबईला नेलं होतं. त्यानंतर काही पुन्हा गावी येणं झालंच नाही. तिथेच शिक्षण आणि तिथेच बिझनेस. मग वडिलांच्या सोबत बिझनेस वाढवण्यात मग मन रमलं. तसं गाव कायमसाठी मागे पडलं. तिथे कोणी असेल की नाही हेही त्यांना माहीत नव्हतं. एकदा गेलं पाहिजे ते ह्या विचारात हरवले असतानाच आजींनी त्यांना प्रश्न विचारला, तुमचं गाव कुठलं? हा आजींचा प्रश्न ऐकून मात्र प्रकाश एक क्षणभर गोंधळलेच. कारण पटकन नावच सांगता येईना त्यांना. आजी, माझ्या गावाचं नाव काही मला आठवत नाही. खूप लहान असताना मी इथून गेलो. त्यानंतर पहिल्यांदा गावी येतोय तेही दिव्याच्या. मला विचारावं लागेल. त्यांनी खरं ते सांगितलं. कारण त्यांनी गावी जायचा विचारच केला नव्हता कधी. पण आता दिव्याचं गाव बघून त्यांना त्यांच्या बालपणीचे दिवस थोडे थोडे आठवले आणि त्याचबरोबर गावाचं नावही. आजी, आठवलं नाव. त्यांनी आपल्या गावाचं नाव सांगितलं. ते ऐकून आजी लगेचच म्हणाल्या, आमचं गाव आणि तुमचं गाव बाजूबाजूलाच आहेत. आमची वेस आणि तुमच्या गावची वेस एकच आहे, आजी म्हणाली. हो का? मग लग्न झालं की जायला हवं तिकडे. तिथल्या ग्रामदेवतेला नमस्कार करून यायला हवा, प्रकाश म्हणाले. तसं आजी खुश झाल्या. त्यांना आवडलंही. बप्पुरा, गाव कधी नाही सोडायचा. ग्रामदेवतेला कधीच विसरायचं नाही. मी यशवंताला सांगते, उद्या सकाळच्याला बघून या गाव. मग गावच्या गावकऱ्यालाही भेटून या. त्यांना सांगा तुम्ही येणार ते हजर राहतील देवळात. मग आजीने माहिती दिली. हां आजी, मी जातो उद्या यशवंतरावांसोबत. मलाही आवडेल ते, प्रकाश म्हणाले. एवढ्यात रामू काका चहा घेऊन आले सुद्धा. तिघांनी चहा घेता घेता गप्पा मारल्या. आदित्यने दिव्याचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतले. त्यांची गोडी त्याला दिवसेंदिवस वेळच लावत होते. आदित्य, आपण तसं काहीच करू शकत नाही, डॉक्टर म्हणाले ना. दिव्या त्याला हाताने थोडं मागे ढकलत म्हणाले. त्याने आठवण करून दिली त्याला. मला माहीत आहे. आदित्य फक्त एवढंच म्हणाला. त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवलं. तो काही पुढे जाणार नव्हता, तरी या रसपान करण्यातला आनंद तो सोडणार नव्हता. त्याने पुन्हा तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. शरीराने आपलं काम केलं होतं. प्रचंड तापलं होतं शरीर. दिव्याही त्याच्या स्पर्शाने शहारत होती. मला मदत कर. त्याच्या ह्या वाक्याने ती एकदम लाजली. गाल गुलाबी झाले. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने नजर दुसरीकडे वळवली. आदित्यने फटाफट कपड्यांचे सगळे अडथळे बाजूला केले आणि तिच्यासमोर बसला. तिला आदित्यकडे बघायलाही हिंमत होत नव्हती. दिव्या, प्लीज, एवढं तर तू करूच शकतेस. आदित्य तिच्याकडे खूप कामुकपणे बघत म्हणाला. दिव्याला माहित होतं तो काही ऐकणार नाही. आदित्य, बाहेर आई बाबा आहेत. आजी येऊन बसलीये. दिव्याने बहाणे सुरू केले. ठीक आहे, मग मला म्हणायचं नाही की दुसरी शोधली म्हणून. आदित्य तिला चिडवत म्हणाला. या आधी कधी शोधली नाही तर आता थोडी शोधणार होता. पण ती ऐकावी म्हणून तिला थोडं डिवचत होता. तसं दिव्या लटकं रागावर त्याची मदत करायला तयार झाली. माझी कॅटुली. आदित्य एक डोळा मिटत हसत म्हणाला. दिव्याचा स्पर्श त्याला खूपच मोहून टाकत होता. त्याचे हात तिच्या केसात स्थिरावले आणि तोंडाने फक्त दिव्याचं नाव निघत होतं. डोळे मिटले, श्वास वाढले. त्याला अतिउच्च आनंद मिळाला. तेव्हाच त्याला बरं वाटलं. त्याने लगेच दिव्याला आपल्या मिठीत घेतलं. तो किती स्वतःला हतबल समजत होता.
तिला भेटता येत नव्हतं तेव्हा. आता या क्षणी त्याची दिव्या त्याच्या जवळ होती, त्याच्या भाऊपाशात. रात्र थोडी कठीण होती, पण त्यावर नक्कीच काहीतरी पर्याय काढेल तो. पण आता या क्षणी मात्र तिला अजिबात सोडू वाटत नव्हतं. आदित्य, सोडा मला, आता गेलं पाहिजे, नाही तर आजी येईल इथे, तेव्हा हळू आवाजात म्हणाले. असं चोरून प्रेम करण्यातही काही वेगळीच मजा आहे ना. आदित्य तिच्या कानात कुजबुजला. दिव्याने त्याला सवयीप्रमाणे एक चापटी दिली आणि स्वतःपासून दूर केलं त्याला. पण तो होता की चिकट गुंड्यासारखा चिकटूनच होता तिला. आदित्य, दिव्या त्याला वैतागत म्हणाली. तो तिला काही सोडायला तयार नव्हता. टक 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 असा काठीचा आवाज आला तशी दिव्या सावध झाली. आजी आली वाटतं. सोडा ना, दिव्या दात आवळत म्हणाले. असं तिने चुकूनही बघितलं असतं तर काही खरं नव्हतं. तसा आदित्य लगेच उठला आणि कपडे घातले, दरवाजाची कडी हळूच काढली आणि दरवाजा उघडून हॉलमध्ये आला तर आजी हळूहळू हॉलमध्येच येत होते. आजी, तुम्ही अजूनही पायऱ्यावरती सहज चढू शकता. खरंच? तुम्हाला कोण म्हातारा म्हणेल? तुम्ही तर अगदी टकाटक आहात. आदित्यने आजींसाठी आपल्या मधाळ शब्दांची बरसात केली. बाय काय करते अजून? किती वेळ झाला? पोरीच्या जातीने असं जास्त वेळ राहू नये बाहेर. आजी त्याला काही न बोलता दिव्याला म्हणाली. दिव्याही त्याच्या मागून नुकतीच बाहेर आली होती. आजी, मी येतच होती, दिव्या म्हणाली. कारण आजीच्या वाक्यावर काय बोलावं तिलाही खरं कळत नव्हतं. चल घरी, आजी दिव्याचा हात पकडत म्हणाली. तसा दिव्याने एक चोरटा कटाक्ष आदित्यकडे टाकला आणि आजीसोबत बाहेर गेली. आजी काठी टेकवत दिव्याचा हात हातात पकडून सगळ्यांना बाय करून निघून गेली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोष राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.